हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आमकां भगवद्गीतेंतू कृष्णानं सांगिल्लें आसा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः सर्वदर्शिनः म्हूण सांगून म्हळ्यार आमकां केन्नाय ज्ञान जावका. ज्ञान खंयचे परमात्मा विशयांतू ज्ञान ज्ञान म्हळ्यार आतां आमी हे काणयेनी पुराय आयकून ज्ञान संपादन करताचे. परमात्मा भागवत की इतर सकड पुराण की सकडी वाचून घेवन कोणेय सांगिल्लें आयकून घेवन कीर्तन श्रवण मनन निधिध्यासन हाजे मुखांतर परमात्माले कसं की एक ज्ञान घेताचे. त्या ज्ञानाक होड ते ज्ञान जालें तांत भितर विशेष ज्ञान म्हूण आसा आनी की कसं म्हणचे डीप थिंकींग आळ ज्ञान म्हणटाचे ते मेळचे आसा. ताजे नंतर निश्चित ज्ञान अप्रोक्ष ज्ञान म्हणटात ते पुरे जावका जाल्यार हें सत्संगाचें पुरे अगत्य आसा. सत्पुरुशांगेलो उपदेश जावका सत्संग आमकां मेळका ताजे नंतर ते सिद्धी जावचे. तसल सत्पुरुश कोण आसूं का ते सत्पुरुश कसं की काणी गोत्तस म्हणून सिदा सांगतले जनने तांकां परमात्मा वैरी अनन्य भक्ती आसूं का भक्तीन सांगिल्ली काणी आयकूं का. कसं की एक आमी काणी सांगल्या आमकां कसं की ताजे निमती लाभ आसा म्हूण सांगून 2 घंट्याचे उपन्यास आमी कितले नाही कसले करचें ना केलो जेन्ना अध्ययन अध्यापन त्या ब्राह्मणांगेले धर्म जालेले देखून त्या करचे विशयांत चुकी म्हणचे न्ही जाल्यार त्या मोहारी कसं की एक ताजे खातीर जेवण सांगचे पशी परमात्मा वैरी मस्त भक्ती आशिल जेन सत्पुरुश हरिभक्तांक सत्पुरुष म्हणटाचे. तसले सत्पुरुशांगेले जे हरिदासांगेले सत्संग आमकां मेळका म्हणून ताजे खातीर नवे ಪುರಂದರದಾಸನ್ ಮುಂಚೆ ಇರಬೇಕು ಹರಿದಾಸರ ಸಂಘ ಪರಮಜ್ಞಾನಿಗಳ ಸಂಪಾದಿಸಬೇಕು म्हणून सांगून आ जीवन ಅಂತೂ मस्त ज्ञानसुज्जन आमकां मेळ्ळींची तांगेल संघ आमकां जाल्ले म्हणजे पूर्व पुण्यते परमात्माले अनुग्रह आस म्हणून सांगून लायक नानतले रे काणे ऐकूं येता काणी निमती ज्ञान मेळका. ज्ञान मेळचे तसले एक योग मेळता म्हूण जाल्यार तो परमात्मान अनुग्रह केलेलो. तशीच हांगा आमी म्हणटाची मुख्य प्राण मूल गुरुवे म्हणून सर्व हरिदास देवाले दास तांदू भितरी प्रथम कोण म्हूण म्हळ्यार गुरुमुख्य प्राण सुरवेक महालक्ष्मी मागीर गुरुमुख्य प्राण म्हणटाचे आमी. तशी जीवरोळू उत्तम म्हणटाचे गुरुमुख्य प्राणाक साधक जिवांतू प्रथम स्थानार तो आसा उत्तम म्हळ्यार. तशी हांगा तसले मुख्य प्राणाल संग कोणा जालेले सुग्रीवाक. तसल त्या सुग्रीवाक रामाल विशयांत संशय आयलवे जवो ना म्हणून रामाल विशयांत संशय येनी म्हणून गेले रे रामाल सामर्थ्या विशयांत ताका संशय येयला वय नवे आमी पडिल्ले नवे रामाले ताण निमगुचे हें दुंदुबिले अस्थिपंजर दाखोवन हें तुका दूर उडोवचें जतवें मागीर वाली तालवृक्ष छेदन करता आशिल्लो तुका जतवें असल पळय ताणी निमगुचे आसनवे म्हणटना निजावन सुग्रीव एक साधक सुर्यालो अंश तो तशी लेखतना तागेल साधकाक साधनेक वाट दाखोवची कोणें गुरून. तशी तसले आतां साधन करका म्हूण लेखतना ते साधनेक वाट दाखोवत तसले एक गुरूंगेल संग आमकां जावका. ताजे खातीर एकनाथाले भजन आसनवते कसं न्ही गुरु कृपांजन पायो मेरे भाई राम बिना कच्चू आन न पाई म्हूण सांगून म्हळ्यार ಕೆಲವು ಜನ ರಾಮ ಬಿನಾ ಕಚ್ಚು ಲಾಗತ ನಾಹಿ म्हणटाची जेवो
जलरी ते गुरु कृप अंजना पायो मेरे भाई गुरुल कृप मळलेले अंजन अंजन म्हळ्यार काज्जला कामी अंजन म्हणजे आता काज्जळ दोळ्याला इल्ಕೊಳ್ಳಿ एक पण दळदळी उदी देवन वचून दोळ शुभ्र जाता पळय तशी त्या कृपा गुरु कृपा मळलेले अंजन म्हणून दोळ शुभ्र करता म्हळ्यार ज्ञान शुभ्र ज्ञान दिता म्हण सांगून तशी राम बिना कचो आनना पायी म्हळ्यार गुरु कृप जल्ले म्हण जाल्यार त्या कृपांजन दोळ्या लावन घेतिलेची आमकां रामू दिसता म्हणून म्हळ्यार गुरु कृप जल्ली म्हण जाल्यार ज्ञान मेळ्ळें ज्ञान मेळ्ळें जाल्यार अंधर रामा बाहिर रामा जहा देखी वहा राम हे रामा आमगेल्या अंतरंगांतूय रामस म्हणून कळटा भायर खंय पळयल्यार जहा देखी वहा खंय पळयताचे आमी थंय पुरे आमकां परमात्मू दिसता म्हूण सांगून म्हणटाची जागृत रामा सोयत रामा सपन में देखे सीता रामा जागो रस्तानाय रामाल उडगसू निद्दलेले तेन्नाय रामाल उडगसू सपनांतूय आमकां रामू दिसता तशी जेवो म्हणटाचे हरिदास कसले म्हळ्यार गुरू मुख्य प्राणस पळय तो सर्व हरिदासांकय गुरू कय तो आनी गुरू केन्नाय कसो न्ही म्हूण म्हळ्यार देवूच आमकां देवा पळोवचें जायना जाल्यार गुरू आमकां देवा दाखोवन दिता तशी गुरू आमकां जिवनांतूल सर्व सूख मेळयता सर्व सूख म्हूण म्हणलें फुडलें आमगेले दोळेद्राक भांगर मागीर घर मागीर मस्त सकडी संपत्तूय दिसता सूख म्हळ्यार सूख संपत्तान सूख येता म्हळ्यार पट्टे सूख म्हळ्यार साधना सूख हें गुरूल निमती जेवचें म्हणी ताका म्हळ्यार गुरू वैराग्याचें सुखा कोणाक खंयची गुरूक वैराग्य सिद्धी जाला की तो गुरू तागेल्या शिश्यांक तांगेल्या साधनेक मस्त सहाय करता तो हरिदासांक आनूय तोची हरिभक्तांक आम्माय तोची आनी भक्तांक ज्ञान मेळयलें दूद दिवचे कामधेनू हे पुरे गुरूल विशय सांगचे कीर्तनेंतू अभंगांतू सकळदा सांगेले आमी पळयताचे जेवो हांगा तस्सल एक श्रेष्ठ गुरू तो कोण मुख्य प्राणा मूल गुरू म्हणटा तसल हनुमंताले कृपे पावला अनुग्रह पावला कोण सुग्रीव त्या वेळार सुग्रीवाक हनुमंताल प्रिती खातीर सुग्रीवाक ताका मेगेले बल पराक्रमा विशयांत संशय येयलो म्हणून कळ्ळी कुडले रामान तागेले संदेह परिहार कोरका म्हूण लेखून घेतली काय ताणें हनुमंताल खातीर तागेले संदेह परिहार कोरका म्हूण सांगून आनी दुंदुबिले अस्थिपंजर पय्यान सात योजन दूर की उडोवचे आसताणे रामान पय्या उंगुश्टेन उबारनो जाल्यार आमी आयकल्याची काणी सुग्रीव सांगता बई तेदना रगत मास बोर्नो जड जड आशिल्ल देह वालीन एक योजन उडोवचेय आतां रामान ते सुकिले हाड्डा मुटो 7 योजन उडोवचे म्हाका एकूल एका दिसता आनी कसलस म्हळ्यार सप्त तालवृक्ष हांगासूचे तांतू एक तालवृक्ष छेदन करचे तितली शक्ती वाली कसं एक बाणान म्हूण म्हणटना राम हांसून 7 ताळवृक्ष एक बाणान तो मुलोत्पाटन म्हळ्यार कसं न्ही मुलोत्पाटन म्हळ्यार ताणी मारलेले बाणाक कत्तोरून वचे न्ही ते मूळ समेत निकोळणू पडता ते 7 तालवृक्ष ताका कारण आसा कसले म्हूण म्हळ्यार ते निजावन 7 तालवृक्ष कोण हें आचार्य मध्वानी तात्पर्य निर्णयान तूं सांगला पयर आयकल्यांचे आमी उपासीक पंत उडोगासा खातीर सांगता ते ताळवृक्ष म्हळ्यार विंगड कोणेय न्ही कुमुदिना म्हूण म्हणलेले राक्षस तांणी ब्रह्मपट्ट मेळका म्हूण सांगून वृक्षरुपार राबून तपस्वी करता रशिलीची ब्रह्मपट्ट मेळका म्हूण तपस्वी करच्याक दैत्य नवतांनी ताजे खातीर तांकां बी ब्रह्मपट्ट दिल्ले म्हळ्यार सगळे प्रपंच सृश्टी करची सोडून नाश करतात तांणी म्हूण सांगून रामाक वत्तस दिकून तांणी कोण म्हणून ते सप्त ताळवृक्ष एक बाणान मूल समीत निकळान घालता मात्र न्ही त्या मुळांत पाळ खंय चमकला पळय पाताळ थंय चमकला खंय ते पाळ कितले आस पळय तितले राक्षस त्या पाताळांतू कुमुदिना राक्षस पाताळांतू येसची पाळ कितले टिसील सोडला पाळाक कितले एक मुल बेरू म्हूण म्हणलेलें आसा ताजे नंतर कवलू बेरू म्हूण म्हणलेलें आसा ते पुरे वट्ट करल्यार कितले आसच पळय
त्याचा आत तालवृक्षाक भितर कितले कडेन पडलं चमकला की समुद्राला तरी बाप तेजे लांबणारी कितले राक्षस आशिल्ली तंदो ते सर्वई राक्षसां ताणें संहार केल्ले म्हूण पाताळांत तांणी सर्प रुपारी आशिल्लेचे म्हूण मागीर येतात निर्णय सांगिल्ले. मागीर आमी काणयेंत पळयताची सुग्रीवाक भारी संतोश जाता. तूं वाली मारचे तितले एक एक तुगेल्या आंगांत क्षमत्व आसा म्हूण म्हणलेलें. म्हाका अंदाज जाल्लो म्हूण सांगता. रामाक तसले एक बलपराक्रमाचें प्रदर्शन करून सुग्रीवान प्राइज दिवका म्हूण कांय आश आशिल्लें की आवश्यकत आशिल्लें ना न्हय. जाल्यार सुग्रीव तागेलो भक्तू जाला अग्नी साक्षीन सख्य जाला म्हणटना ताका मिगेल वैरी धैर्य इल्लें मान जाता म्हूण म्हणले खातीर न्हय ಸುಲಭನೋ ತನ್ನವರನೋ ಅರೆಗಳಿಗೆ ಬಿಟ್ಟಗಲನೋ म्हूण सांगून सांगेल पद्य आसा. तशी सुलभದ भकुतीगे सुलभदी ओलियुव म्हूण सांगून आसा. तशी तांणी एकासाकी भक्ती केली आनी भारी सुलभार तांकां ओलबलो म्हूण आसा. तशी सुग्रीवाक ताजे नंतर सुग्रीवान रणगर्जन करून वालीक युद्ध आपका म्हणलें रामान. तशी ताणें युद्धाक आपयलें. युद्धाक वाली आयलो जाल्यार वालीक अंदाज आसा इतली रात्री सुग्रीवान युद्ध आपकलें. इतली काळ ताणें आयले चलवायल नंतर सुग्रीवाल दम्म नाशिल्लो. आज तो येवका कोणीक एकलो बलिश्ट हक्क मेळ्ळा म्हूण म्हणलेलें तागेल मनान तो आसून ताणें तारेलें सांगचें आसा. कसं म्हूण म्हणलें हे तारे जगन्नाथ रामचंद्र तो साधारण न्हय. तो सर्वश्रेष्ठ तो तागेल उठो हक्का सख्य जल्ला म्हूण म्हणलेलें तेणी सांगलें. कोणें तारेन तेन्ना तो म्हणला तशें तो रामाल विशयी म्हाकाय गुत्तस आयकला. तो सगळे जगत्याक वंद्य तो तसले महानुभाव महात्म म्हाका मारता म्हूण म्हणलेलो विशय हांव लेखना ते निंदे कर्म. जाल्यार एकच वेळ रामान म्हाका मारलें म्हूण लेखलें ताका की कारण आसा जावो जाल्यार म्हाका सद्गती जाता म्हूण म्हणलेलें. ताणें संग्रह रामायणांत तो सांगता रामबाणेन पूतो यास्यामी सद्गतीम. हांव रामबाणान पवित्र जाता मात्र न्हय सद्गती पावता म्हूण सांगून. तसल्यार वालीक तो राम अयोध्येचो राम सामान्य न्हय जगत स्वामी तो आनी मोक्ष दितलो म्हूण म्हणलेलें. ताका ज्ञान आशिल्लें म्हूण सांगून मनावत न्हय म्हणटना वालीक निचावन कसलें म्हूण म्हळ्यार पुरे जन आमी त्या काणी आयकल्याची इंद्रान दिल्लेलें एक हेममाला म्हळ्यार स्वर्णमाला समुद्र मतना कालांतूची विष्णू लेद्राक इंद्रान दिल्लेलें खंय ते कोण धारण करता ताका तागेले एद्रा कोण युद्ध करता तागेलें अर्ध बल मेळटा म्हूण आसा. हें वाली गोत आशिल्ली देखून खंय युद्धा वतना तो ते हेममाले घाल्ली शिव वचना आशिल्लो तशें जावन आनी ताका जोर अहंकार आसा. कसलें म्हूण म्हळ्यार तांगेल बल म्हाका मेळटा म्हणटा तांणी म्हाका कशी सोलवाचें म्हूण सांगून ते अहंकारांनी वालीक सुर्वेपंत युद्ध आपयतना इतेक म्हूण म्हळ्यार तांणी राम लक्ष्मण तांणी भितर प्रवेश करीन की किष्किंधा नगर इत्याक म्हण तांकां पुरो प्रवेश करूं नज तांणी तांतूय रामान करूंक नज ताका बावसन वन मास कोरका म्हूण सांगला न्हय तो व्रतार आसा. तशें ताणें विचारना जाल्यार सुग्रीव मागीर युद्ध करूं चमकल पळय सुर्वेपंत युद्ध आपयता वाल येता कंडा बट्टी मारण घालता सुग्रीव वय तेदन ताका दुखलें. त्या वेळार ताणें मागीर धांवन वचून ते दुखी तेजे शाकनी दितना हुंसाणीचो रामान थंय येतना ताणें निमगूच आसा तूं वालीक कसलें मारनी म्हूण. तेदना राम अशी सांगता म्हाका तूं कोण तो कोण म्हूण कळनी एक म्हूण. जाल्यार तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्य सांगता हे विशयी सांगला ओपास एक पण सांगचें. दीर्घ सहोदरगतो न भवेद्दी कोपो दीर्घो अपि कारणमृते निवर्तते च म्हूण म्हळ्यार रामाल मनान तो आशिल्लो की दोन बाब्बा तांणी मरणा पर्यंत काही वैषम्य दवरून बसना. बाब्बा केन्नाय गड भितर तांकां मोग येवचें आसा. आतां परस्पर मुखामुखी जायनाशिल्ली. आतां परस्पर मुखामुखी जाले सुग्रीवान पेट्टो खातना ताका स्वल्प करून येवन सुग्रीवाक तो माफी करता म्हूण जाल्यार जाय म्हणूच वाली वध करचें कसल्याक
ಸ್ವಲ್ಪ पळया म्हण देखून रामन तो आशिलो म्हण म्हणटाचे. मागीर हेर दुसूची रामचंद्र आनी वालीक दवरच्या नज्ज म्हूण निश्चय करता. मात्र न्हय कोण परमात्मा नमगता कोण परमात्माल भक्त तांक्यातनाय अपजय नंचिना म्हूण सांगून सगळे जगत्या दाखोवचे खातीर वाली बद्ये ताणें केल्लें वय वें. आतां तसल्यार अर्थ कसो ताजो सुग्रीवाक रामाले अनुग्रह जाल्ले म्हूण. सुग्रीवाक रामाल अनुग्रह जावका जाल्यार कारण कोण म्हळ्यार हनुमंत गुरुभक्ती कारण जाल्ले वय वें. ताजे खातीर म्हणटाची गुरू म्हळ्यार सर्व जिवांक गुरू जावन आशिल्लो मुख्य प्राण ताणें गुरुभक्ती करचें म्हूण म्हणटाची. तशी वाली रामचंद्राक मागीर वालीले वध करता. रामचंद्र वध करतना वालीन निंदास्तुती करूस. आमकां दिसता वाली रामाक निंद करता म्हूण. जाल्यार निजावन वाली रामचंद्रा धार्मीक अशी तशी म्हूण निंद करता. आमी लेखताची वालीन निंद केले निजावन मध्वाचार्य सांगता ताका निंदास्तुती म्हणजे निंद केलेली कशी म्हळ्यार रामाल वयरची भक्ती न कैताण तशी मस्त सकट रितीर निंद कोण जाल्यार मागीर सांगता तूं हांव कसं कसं सांगलें पळय तें आलोचन करी आनी क्षमम चेद भवता प्राप्तम उत्तरम साधू चिंत्यतार्थम म्हणतो. म्हळ्यार समज मिगेल विशय पुरे आयकल न्हू तूं आतां म्हाका उत्तर दी तूं समज जावन नाशिल्लें उत्तर दी म्हूण म्हणटा. तेदनाय तो रामाक पळयतर शिलके आनी निंद करला म्हूण जाल्यार आमकां दिसता तें अधार्मीक अशी तशी म्हूण रामा उलयली जाल्यार तांतूं नम्रत आशिल्लें. नम्रत म्हळ्यार बारी पलैट जावन सनताळेर ताणें रामाले निंद केल्लें ताणें म्हणटना ते एक नम्रता मात्र न्ही धर्माच्यो विशय ताणें प्रस्ताप केलेले. ताका सुग्रीवाल वैरी अंगदाल वैरी पुराय चिंत आशिल्लें मोग आशिल्लें. तशें जावन इत्युक्तः प्रसृतं वाक्यम धर्मार्थ सहितं हितम म्हूण म्हळ्यार धर्मार्थाक समजावन सुचे उत्तर रामान दिला खंय ताका. धर्मार्थ गुणसंपन्नम हरीश्वरम अनुत्तमम म्हळ्यार रामू आनी वाली तांगेले वाद विवादांत तुगेले दोश हें तुगेले दोश तें म्हणून परस्पर दूशण कर निकेतानी. वाली अंत्यकालांतू रामा लागीं धर्म म्हळ्यार कसलें म्हूण ताजें यथार्थ वाक्या निमगीत तो. ताका वालीक दिसता निजावन हांव केलेलो धर्म म्हूण जाल्ली म्हूण जाल्यार धर्म म्हळ्यार कसलें जेवो हांव कसल अधर्म केला म्हूण ताणें सांगका म्हूण. आतां रामान धर्मा विशयी सांगले नंतर ते एक विशय मात्र संशयशील वाली संशयरहित जावन धर्माचें व्याख्यान कडेकालांत आयकून ताका निजावन कसो जाता म्हळ्यार तत्वनिश्चय जाता ताका निश्चय ज्ञान जाता. निश्चय ज्ञान म्हळ्यार मोक्षा कारण जेवची तें वय में ते तत्वनिश्चय जाल्ली कुडले परमात्मा लागीं पश्चातापार्थ मापी निमगिता आनी वैराग्य ताका मरणा कालार वैराग्य येता. कसलेय चिंते ना ताका तारेल जेवो अंगदाल जेवो कोणालाय येना ताका चिंता. मरणा कालार वैराग्य येता तेदना देह त्याग करता. निजावन ते कसल आमकां मना वता म्हळ्यार आतां वालिले काणी जाल्ली वय वें. वालिल्या काणी आयकतना आमगेल्या मनांत एक ज्ञान येता की कसल कोरका कसल कोर नजम. तशें जाल्यार वालिल्लें प्रकरण लोक कल्याणा खातीरची रामायणांत जाल्लेलें म्हूण आमी लेखूं येत नवें इत्याक म्हूण म्हळ्यार आमी वाल्मिकी रामायणांत तें दोळ पळयला. रामान धर्माक समजावन सुचें उतर पुराय म्हणले नंतर तो रामा संबोधन करता हे पुरुषोत्तमा म्हूण तूं पुरुशारांत तूं उत्तम म्हूण कळ्ळी म्हाका आतां म्हणटा. हांव तुका दोशी म्हूण लेखिल्लें जाल्यार तूं निर्दोशी नीने दयाळू निर्मल चित्त गुणपूर्ण निगमगोचर मुकुंदा म्हूण म्हणटाचे आमी. तशी तो निर्दोशी परिपूर्ण जावन आशिल्लो गुणाचो जाल्ले देखून तो निर्दोशी. तो सांगता हे देवा तूं सांगील पुरे धर्मसम्मत जाल्यार वय हांव तुगेले तर अल्प वानर वय म्हणटना महापुरुष तूं पुरुषोत्तम तूं तुका कसलें एदूर उलोवचें सामर्थ्य म्हाका कसवें नानवें हांव पक्कनी म्हाका कळना नशी कसं की चुकून उरलो न्हू आसच्या पुरो. त्या वेळार हांव पापिश्ट म्हणल्याक
आनी मिगेल पाप क्षम करी म्हणटा. यद युक्तम मया पूर्वम प्रमादाद उक्तम अप्रियम. प्रमादाद चुकून हांव कसलें अप्रिय वाक्य उलयलें म्हणजेलें रे, तूं म्हाका क्षम करी म्हणटना रामान ताका सांगूस तूं पश्चातापान परिशुद्ध जाला न्हय. जेवो तुका वांच्या आशस्वे सांग, ते बाण हांव वापस घेता, तुका वांचयता म्हणटना वाली सांगता ना 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 आनी म्हाका जिवनांत कसलेंय पडोवचें ना. तुगेल निमती मिगेल मरण जाला म्हणटा ताजी पुशी व्हड अनुग्रह तुगेल मिगेल वैरस्वे. हे रामा दोळे धरा, तूं वस, तूं सोडलेलो बाण मिगेल हृदया लागला, तुगेल निमित्त तुगेल बाणा मुखांतर पुणी तुगेल स्पर्श म्हाका जाला. मात्र न्ही दोळे धरा, तूं वस कडे घाला रे, दोळ तुका पळयतरस कन्नान तूं तुगेले उत्तर पडतरस म्हणटन हें मरणय चांग मरण तुगेले अनुग्रह म्हाका म्हूण सांगून हांव लेखता. म्हाका वांचुका म्हणना. ताम त्वाम अवेक्षमे मृत्यूम मन्ये साक्षात अनुग्रहम. तुका पळयत पळयता मरचेस पळय, साक्षात तुगेलो अनुग्रह म्हूण सांगून तो वाली सांगता. तशी इतलें ताण सांगलें म्हळ्यार रामचंद्रान मरणा काळार धर्माचें व्याख्यान केलें पळय. रामाक वालीक ते दोळती केलो विशयांत संदेह आशिल्ले त्या पळय ताका गेल्लें. जेवो महाभारतांत आमी भगवद्गीता पळयताची वय. भगवद्गीतेंत थंय इंद्रांश कोण अर्जुन, हांगा रामायणा म्हळ्यार वाली इंद्रालो अंश. थंय अर्जुनाक मोह येवन कृष्णा लागीं हांव बंदूक घेवन हत्यो करीत हांव युद्ध करना, धर्मून अधर्म जाता, इहांत परांत सूख सना, म्हाका किमनो राज्येन गोविंद किंबोगे हे जिवितेन म्हणटा तो, म्हाका विजय नाका, म्हाका राज्य नाका, म्हाका सुख भोगय नाका, कसलें नाका. दुर्मार्ग आसा ते युद्ध म्हळ्यार दुर्मार्ग, हिंसे. ताजे निमती मेळ्ळेलें राज्यान म्हाका कसलें जीवन, हांव कसलें जीवन करता, म्हाका कसलें जावका हांव युद्ध करना म्हळ्यार तागेल मनांत बंधू हत्या गुरू हत्या हांव करता, ते युद्ध करल्यार समूमे म्हणून म्हळ्यार एक संशय आशिल्लो. जाल्यार कृष्णाले तो म्हणटा शिष्य हा ते हम शादी माम तो आम्रपन्न. कृष्णा म्हाका हे विशयांत आनी मनांत द्वंद्व आस, तूं कसं करी म्हळ्यार हांव तुगेलो शिष्य, तुका शरण येयला, म्हाका समा मार्ग कसो म्हूण सांग म्हूण म्हणटा. तेदना हांव दीश मारना जनांक म्हणटा न्हय. तशीच मागीर तागेले मनांत अर्जुनाले मनांत आसता कृष्ण परमात्मा म्हूण म्हणल्यार तागेले नाणें कितलें की बंद बांधवांक हत्ये केला न्हय म्हूण म्हणलेलें. म्हण हत्ये म्हळ्यार पळय शिशुपाला मारले तो तागेले बांधवची. अर्जुनाला नियद्राक गेलेले राजसूय या गावडार वय. थंय कृष्णाक निंदास्तुती केलेली अर्जुनान. हांगा वालीन रामा केल्लेलें बरी. कडेरी कृष्णाक विशय तितले सकाळी उरलो न्हू. मागीर कृष्णान ताका विश्वरूप दर्शन दाखयतना तो स्वयं परमात्मा म्हळ्यार तागेले मनां दृढ जाता. मागीर तो कसो कोरका म्हूण कळना नाशी ताका शरण वता देवाक. तेदना कृष्णान ताका धर्म व्याख्यान दिवचें आसा. धर्म विरोधी जनाक तूं क्षत्रीय जालेले देखून युद्ध म्हणलेलें एक विहित कर्म देखून ते युद्ध म्हणलेलें कर्म करून तूं धर्म विरोधींक नाश कोरका. ते तुगेले हांव केलेलें युद्ध म्हूण लेखना नाशी. हें परमात्माल पुजा हांव करतरस ना हांव करता अरे ही करता तत्पुजा कर्मच्या अखिलम म्हूण म्हणटा पळय तशी कर्मच्या अखिलम अखिलम कर्मच्या कसल आमी करता सकाळ दुखून रात्री तई सर्वई परमात्माल पुजा म्हूण लेखून कोरका म्हूण तो सांगता. आनी म्हणटा मिगेले प्रित्यर्थ जावन तुका जितल्याक आयिल्लें एक युद्ध म्हणलेलें कर्तव्य निश्काम जावन कोरका न्हू तुवें. निश्काम कर्म केल्यार भगवंत मेळटा म्हूण म्हणला न्हय. म्हणटन कसो जाता निश्काम कर्मान मन शुद्ध जाता आनी मिगेल विशयांत ज्ञान चड जाता. त्या ज्ञानान भक्तीन मेळ्ळेल्या ज्ञानान ज्ञानातील भक्ती श्रेष्ठ न्हय. ज्ञानान मागीर भक्तीन परमात्माले आराधन कोण करता की तांकां जनन मरण
असल कसले ना मुक्त जीवन म्हण म्हणताशे तशे तेगेले अर्जुनाल संदेहा पुराय गीताचे रुपारे भगवद्गीता म्हणटा पळय त्या रुपारे उत्तर दिवन ताका विश्वरूप दाखोवन तागेले अज्ञान नाश करता तशी अर्जुन संदेहा दुखून मुक्त जाता. आतां वालीक सुरवेत ताणें युद्ध करून जात तरी धर्माविशयी संदेह येवन रामाला निमगेलेले. अर्जुनाक युद्धा पशी पुढे संदेह येवन कृष्णाला निमगीता. वालीक रामू सुरवेक ताका मारलेलो उग्र म्हूण दिसता जाल्यार कडेर ताका देव म्हूण कळटा. अर्जुनाक सुरवेक चांग रूप दिसता मागीर उग्र विश्वरूप दिसता. हें आमी वालीले म्हळ्यार इंद्राले कृष्णावतारांतलें रामावतारांतलें रूप पळोवेत. तशी असल निंदास्तुती पद्य पुरंदरदासान मस्त बरिला. तशी ते पुरे मेळका आमकां हांगा ताम्रध्वजाक मारलेलो तूं, ताम्रध्वजाले अन्नाक मारलेलो तूं, भृगुमुनीक दोळ काडलेलो तूं, तशी मागीर कर्णाक मारलेलो तूं, पुतनीक मारलेलो तूं, तांणी बरी चांकाम करूंक इल्लीची म्हूण सांगल्या बरें दिसता आमकां. जाल्यार न्ही जावन तांणी कोण म्हूण म्हणल्यार पुरय तांगेले निमती कशें की चुकी जाल्लेले आशिल्ले. तशी तसले निंदास्तुती त्या पद्यांत तूं तांणी पळय कसले करनातले तांकां मारला म्हणून सांगल्या बरें आमकां दिसता. जाल्यार तांगेले निमती कसो जाल्ला म्हणून त्या पद्यांत तूं सांगचास जेवो तसल देव परमात्मो आमी कसल भोक्क आस पूर्वजन्मा आधारारी ताजे खातीर वापस आमकां जन्मा घालता, गर्भावासा घालता. त्या वेळाक मस्त दुखतो तो जीव वापस एक शरीर मेळटा म्हाका आनी हे शरिरांत हांव कितले कश्ट भोगू अस की असल दुख ते शरिराक म्हळ्यार शरीर घेवन येयले जिवाक आसताचें आसता. जाल्यार कसो करचें आमी केल्लेले भोक्का म्हणजे आमी खंयचे एक जन्म घेवन येवका जाता. त्या जन्मान तूं नाना रितीरी कश्ट भोगूका जाता. तशी परमात्माले प्रिती जावका जाल्यार आमी परमात्माले विशय सांगतले तसले हरिभक्तांगेल संग कोरका तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तसले एक योग्य गुरू आमकां मेळ्ळ्यार प्रणिपातेन तांकां शरण येवन सेवया तांगेल सेव करून तांकां वलसान घेवन मागीर परिप्रश्नेन मागीर आमी प्रश्न निमगून आमी ज्ञान पावकाकय. तशी भगवद्गीतेन तूं कृष्णान सांगिल्लें आसा. तशी आतां वाल्मिकी रामायणांत तूं देवान सांगचें आसा सूक्ष्मः परमदुर्ज्ञेयः सतां धर्मः प्लवंगम हृदिस्थः सर्वभूतानाम् आत्मा वेद शुभाशुभे म्हणून. वाली सज्जन म्हूण म्हळेलें तांगेल चलन वलन तांगेल नडवळिका भारी सूक्ष्म. तांकां आतां एक पंथ कसो की केल्लेले बरले जन अधर्म म्हूण दिसल्यार तो न्ही जावन धर्मश्च पुरो पळयतना आमी तो धर्मिश्ट म्हूण आमी जज करूं पुरोची जाल्यार ते अधर्मश्च पुरो. कित्याक म्हळ्यार धर्माधर्म म्हूण म्हणलेलो आसा पळय ते भारी सूक्ष्म जावन आशिल्ले. परमात्मा मात्र कळटा सर्वांगेल अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मा मात्र कोण कसो केल्ले सम्म कोण कसो केल्ले चुकी म्हणून सांगूक जाता म्हूण सांगून त्या रितीरी वाल्मिकी रामायणांत रामान वालीक सांगचें आसा. तो न्ही जावन आसनवे आतां रामू हांगा रामान वाली मारलेले वालीन तूं अधर्म केल्लो म्हणून सुरवेत ताणें निंदास्तुती करूं जाल्यार
राम कोण म्हणून कळली नंतर मागीर तो सांगता पळय यदा युक्तम मया पूर्वम प्रमादाद उक्तम अप्रियम हांव तुका तूं कोण म्हणून कळनाशी कसं कसं की उरलो नश्चप्रो तूं म्हाका माफी कर का क्षम दिव का म्हणटा श्री मध्वाचार्य वालीक व्हड भक्त म्हणटाची परमात्माला निजावन भक्त तो म्हण तसल्या रे आमकां एक संशय येता वालीक तसल भक्त म्हूण ताका गोतसून देवान आड्रबून मारली कसल्याक म्हणून म्हळ्यार आता एकत वेळे वाली लेद्रा येवन परमात्मान हे तात्पर्य निर्णयात मध्वाचार्यान सांगला वाली लेद्रा येवन परमात्मान मारले म्हणजे रे वाली परमात्मा आयलो राम परमात्मा म्हणून कळ्ळी कुडले तो आडपडत आशिल्लो शरण येत आशिल्लो रामाला एक उत्तर असं कसं नाही म्हणून म्हळ्यार रे रामवचन शरण म्हाका कोण शरण येता तांकां हांव रक्षण करता म्हणून म्हणटना आतां मिगेल चरणार पणू मिगेल आश्रयाक येईल जनाक हांव खंडीत रक्षण करते हें मिगेल व्रत म्हणून रामान म्हणला म्हणटना फक्कनी वालीन म्हाका रक्षण करी रामा तुगेल शरण येयला म्हणून म्हळ्यार रामान ताका मारूं ना जाल्यार रामान ताका मारूं का ताजे खातीर राम मातशें राबून मारले म्हूण तरी आमकां सामान्य जनांक आमकां कसले हे गोतना तितून आमकां दिसूं पुरो आतां निजावन वाली व्हड भक्त म्हूण जाल्यार रामान ताका मारका आशिल्ली ताका शिक्षा दिवप आशिल्ली न्हय आतां रामान ताका वांचो न्हू ताका मारना नाशी किशकिन तूं कारागृहा घाली येत आशिल्लें न्हय म्हूण म्हळ्यार खंयचे वेळाक तो कारागृहा दुखून बलिश्ट जावन येवन वोपा सुग्रीवाला युद्ध करता म्हूण सांगूं जायना वय तागेली बुद्धी ती वालीली हांव हांगा सुग्रीवाक तुका सिंहासनार बसयत म्हणून वचन दिवन गेला तें वय वचनबद्ध करता तशें न्हू रामाक वालीक मारचें आनी मारया जालेलें तें सुग्रीवान प्रार्थना केलेले त्याचे रामाले की वालीक मारी म्हणून सांगून तशी ताजे खातीर रामान ताका सद्गती दिवची तशी केल्ले शिवाय वालीक की रुद्राल वरस जेव्हा लक्ष्मी स्वयंवरा म्हळ्यार आपण्यान सांगून इंद्राल करीन ताका हेममाली दिबयला त्या पुरे विशय येयीना हांगा इतक म्हळ्यार मध्वाचार्यान सांगिल्लें आसा भक्तो ममेश यदि मामभि पश्यतीह पादौ ध्रुमं मम समेष्यति निर्विचारः योग्यो वधो न हि जनस्य पदानतस्य राजार्थिना रविसुतेन वधोर्थितश्च म्हणून म्हळ्यार मिगेले भक्तांक केन्नाकय हांव उद्धार करता म्हूण सांगून ताणें सांगला रामान मात्र न्ही राज्यार्थीना रविसूत म्हळ्यार सुग्रीव राज्यार्थीना ताका राज्य जायी म्हूण म्हळ्यार आश आशिल्लें आनी वधोर्थितश्च ताणें निमगेलें कसो म्हळ्यार वालीक मारका म्हूण शक्य करून घेतला तुगेले शक्यत्वाक तूं कसो निमगिता तें दिता म्हणला रामान ताणें निमगेला कसलें म्हूण म्हळ्यार म्हाका वाली मारका म्हणून म्हणटना वालीक मारूंक जाल्ले रामाक म्हणून म्हणटाची आनी वालीले अंतिम विशयो उपासेक पंत आमी पळोवया आयच्या दिसाक आज सांगिल्ले सर्वय परमात्माला गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।